नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, इंदिरा गांधी योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम योजनेच्या लाभार्थींसाठी आहे. या योजनेच्या ज्या लाभार्थींना 2-3 महिन्यापासून पैसे आले नाहीत, अशा लाभार्थींना काय प्रोसेस करावी लागेल जेणेकरून त्यांचा हप्ता लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व प्रोसेस ही मोबाईल मधून करायची आहे आणि घरबसल्या करायची आहे. कोणालाही कुठेही जायची गरज नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला. या योजनेच्या सर्व लाभार्थींना हयातीचा दाखला काढून घ्यायचा आहे. हा दाखला प्रत्येक वर्षी काढायचा आहे. हा दाखला म्हणजेच या योजनेची ई-केवायसी असेल. दाखला काढण्याची खूप सोपी प्रोसेस आहे. फक्त 1 मिनिट लागेल. चला तर लागलीच आपण हयातीचा दाखला कसा काढायचा हे पाहूया. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरून 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहेत. पहिले आहे बेनिफिशियरी सत्यापन ऍप आणि दुसरं आहे आधार फेस आरडी ऍप. पहिलं बेनिफिशियरी सत्यापन ऍप इन्स्टॉल करून ओपन करा. आपली भाषा इंग्लिश निवडा. खाली डन करा. त्यानंतर सर्वात खालचा प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार नंबर टाकण्याची गरज नाही. ज्याचा हा फोन असेल त्याचा आधार नंबर टाका. मोबाईल नंबर टाका आणि जीमेल टाका. रजिस्टरवर क्लिक करा. ओटीपी येईल. ओटीपी टाकून सबमिट करा. आता या ठिकाणी तुमचं नाव टाईप करा. ऑपरेटर टाईप सेल्फ अँड फॅमिली निवडा. खाली टिक करा आणि स्कॅन करा. कॅमेरा उघडेल. डोळे ब्लिंक करा. या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. आता आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा. सोशल सिक्युरिटी पेन्शन यावर क्लिक करा. बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करा. आता या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ज्याचा हयातीचा दाखला काढायचा आहे त्यांचा आधार नंबर टाका. मोबाईल नंबर टाका. जीमेल असेल तर जीमेल टाका. खाली टिक करा आणि सबमिट करा. ओटीपी येईल. ओटीपी टाका आणि सबमिट करा. बेनिफिशियरी फाउंड दाखवेल. स्कॅन करा. फेस कॅप्चर हा ऑप्शन निवडा आणि लाभार्थीचा चेहरा स्कॅन करा. डोळे ब्लिंक करा. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा दाखला दाखवेल आणि तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे म्हणजेच ही प्रोसेस पूर्ण होईल. अशा प्रकारे हयातीचा दाखला काढून घ्या. हा दाखला तहसील कार्यालयात घेऊन जाण्याची गरज नाही. तरी गरज भासल्यास खात्री करण्यासाठी तुम्ही हा दाखला तहसील कार्यालयात सादर करू शकता. आता यानंतर जे निराधार अपंग आहेत, दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पाहूया. ज्यांच्या पण आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड म्हणजेच अपंग असल्याचे कार्ड यामध्ये नावाच्या स्पेलिंग मध्ये आणि जन्मतारखेमध्ये चूक आहे तर त्यांना या चुका सुधारून घ्यायच्या आहेत. त्यासाठी क्रोमवर स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवर या. या वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन मध्येही भेटेल. या ठिकाणी PWD लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा यूडीआयडी नंबर टाका. जन्मतारीख टाका. यांची बेरीज करून कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. या ठिकाणी तुमचं अकाउंट उघडेल. आता तुम्हाला तुमच्या यूडीआयडी कार्डवर नाव जन्मतारीख जेही बदलायचं आहे त्यासाठी इथे नावामधील स्पेलिंग मिस्टेक सुधारायची आहे तर या ठिकाणी अपडेट नेम हा पर्याय निवडा आणि खाली स्क्रोल करा. आता या ठिकाणी तुमचं बरोबर नाव टाईप करा. त्यानंतर या ठिकाणी मराठीतून नाव टाईप करा. आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड सिलेक्ट करा. या ठिकाणी डॉक स्कॅनर वरून आधारचा फोटो मागून पुढून फोटो काढून PDF तयार करून अपलोड करा. या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा. तुमच्या नावामध्ये फक्त स्पेलिंग करेक्शन असेल तर स्पेलिंग करेक्शन इन नेम हा पर्याय निवडा. मेजर बदल असेल जसे पतीचं वडिलांचं नाव पूर्ण बदल असेल तर करेक्शन इन नेम हा पर्याय निवडा आणि खाली जनरेट OTP यावर क्लिक करा. तुमच्या नंबरवर OTP येईल. OTP टाका आणि नाव अपडेट होईल. असंच जर तुमच्या जन्मतारखेमध्येही बदल असेल तर अपडेट डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा आणि खाली स्क्रोल करा. या ठिकाणी टिक करून OTP सेंड करा. OTP टाका आणि पुढे जी प्रोसेस असेल ती करून जन्मतारीख अपडेट करा आणि शेवटी यूडीआयडी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करा. तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ऍड्रेस अपडेट करण्याची सुविधा आहे. तुम्हाला जर ते अपडेट करण्याची गरज असेल तर तुम्ही येथून तेही अपडेट करू शकता. या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. पण सर्वात बेसिक म्हणजे तुमचे आधार कार्ड अपडेट असले पाहिजे. गेल्या 2 वर्षात एकदा तरी अपडेट केलेले पाहिजे आणि आधारला बँक लिंक असली पाहिजे. आधारला बँक लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी क्रोम उघडा आणि माय आधार सर्च करा. माय आधारच्या वेबसाईटवर जा आणि लॉग इन सिलेक्ट करा. तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून OTP सेंड करा. OTP टाका आणि लॉग इन करा. खाली स्क्रोल करा.
त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस चे ऑप्शन असेल यावर क्लिक करा आणि त्या ठिकाणी कोणते बँक खाते सीड आहे ते चेक करा. त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील. आधार अपडेट, आधार बँक सीडिंग स्टेटस, दिव्यांग कार्ड अपडेट, हयातीचा दाखला या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला येत नसेल तर आजूबाजूला असलेल्या शिकलेल्या व्यक्तीकडून हे काम करून घ्या. 5-10 मिनिटांचा वेळ लागेल आणि माझ्या भावांनाही विनंती आहे, तुमच्या आजूबाजूला असलेल्या निराधार व्यक्तींची मदत करा. त्यांचे हे काम करून द्या. या सर्व गोष्टी झाल्यानंतर सर्वांनी पुढला हप्ता येण्याची वाट पाहायची आहे आणि जेव्हा सर्वांना हप्ता जमा होईल, पण तरीही तुम्हाला जर हप्ता आला नाही, तर मग यापुढे काय करायचे हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा. पहिल्यांदा आपण या हप्त्याची वाट पाहूया. या गोष्टी केल्यानंतर 95% लाभार्थ्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील आणि तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी तुमचा लाडका भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.